नमस्कार आणि शुभ सकाळ मंडळी. जेपीज रांगोळी आणि बरंच काहीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मंडळी, कालच्यासारखंच मला आजही एका ठिकाणी पोळ्या आणि मटकीची उसळ द्यायची होती बिना कांदा लसणाची. त्याच्यासाठी मी मसाला करून घेते आहे. थोडेसे शेंगदाणे खरपूस भाजून घेते आहे. शेंगदाणे भाजणं झाले की त्याच पॅनमध्ये 3 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत. त्याच्यातच थोडीशी कोथिंबीर, आल्याचे तुकडे आणि 5-6 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. आता हे सगळं छान मऊसर शिजवून घेणार आहे. हे शिजलं की हे सगळं परत मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. मिक्सरच्या भांड्यातच मी कोरडे मसाले पण टाकणार आहे, जेणेकरून सगळे एकजीव छान होतील. त्याच्यात आता मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, 2 चमचे धण्याची पूड, थोडासा पावभाजी मसाला आणि घरगुती काळा मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा. ही पेस्ट छान मऊ करून घ्यायची. मला भाजीला जास्त असा रस्सा ठेवायचा नाही आहे, त्याच्यामुळे मी उसळीमध्ये थोडंसंच पाणी घालणार आहे. कुकरमध्ये तेल टाकून त्याच्यात मोहरी टाकून, मोहरी फुटली की मग त्याच्यामध्ये 5-6 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. परत हा जो वाटलेला मसाला आहे तो टाकलेला आहे. तुम्ही पाहू शकता मसाल्याचा खूप छान रंग आलेला आहे. चवीपुरतं मीठ आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे. ही मटकी जवळपास अर्धा किलो मी घेतलेली आहे. छान मिक्स करून घेतलेली आहे. एकीकडे मटकीच्या शिट्ट्या होईपर्यंत 3 शिट्ट्या होईपर्यंत जी भांडी आत्ताची स्वयंपाकाची पडलेली आहेत ती मी घासून घेणार आहे. कारण कामावर जायच्या आधी कामं बाकीची आटपले आणि भांडी वगैरे घासणं झाली की बरं पडतं, जास्त राडा होत नाही, ओट्यावर जास्त पसारा दिसत नाही. माझ्या रांगोळ्या, माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तुम्ही बघू शकता भांडी होत आली आहेत आता. उसळ छान शिजलेली आहे, तुम्ही बघू शकताय. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा. धन्यवाद.